सो हे गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोडिंग म्हणजे काय आणि लोडिंग कशी करता हे आरी वर्कचा आहे। आज आपला 6वा दिवस आणि 6व्या दिवसमध्ये काय काय शिकवत आहे मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता की 14 नंबरचे आपल्याला हे जे नीडल्स आहे हे लागेल आणि हा धागा लागेल आपल्याला, जरीचा धागा। तर गाईज, याच्या रिलेटेड जेही काही याच्या अगोदरचे व्हिडिओ आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक जे आहे ते टाकून देणार आहे, तुम्ही ते बघून घे जा। याच्या अगोदरचे व्हिडिओ बेसिकपासून मी स्टार्ट केलेले आहे आणि काय काय आहेत तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर आता तुम्ही बघू शकता सुई मी आतमध्ये टाकली आणि पहिले बाहेर टाकली। आता हा जो धागा आहे तुम्ही बघू शकता, हा धागा आहे आपला पायपिंगचा। हा पायपिंगचा धागा कोणी कोणी याला जे मणी लावायचे जो गोंद असते त्यांनी चिपकवून घेत असते, किंवा आपण डायरेक्ट आता जरीच्या धाग्याने जो धागा आहे आपला तो पायपिंगचा तो आपण अटॅच करून घेऊ। तर गाईज, तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे अटॅच करत आहे। तर निडलमध्ये सुईमध्ये आपला जो धागा आहे तो आपल्याला असा वरच्या साईडने खेचून घ्यायचा आणि खेचल्यानंतर तो आपल्याला असा बाहेर काढून परत या साईडने आपल्याला असा टाकून द्यायचा आहे। हीच प्रोसेस आपल्याला जोपर्यंत आपला पूर्ण धागा कंप्लीट होत नाही आखरीच्या टोकापर्यंत, तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस अशी करून घ्यायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे करत आहे, याच प्रकारे तुम्हाला सुद्धा करायचं आहे। आणि जर का तुम्हाला बेसिकपासून आरी वर्क शिकायचं असेल तर तुम्ही माझे याच्या अगोदरचे व्हिडिओ सगळे वॉच करत चला, तेव्हाच तुम्हाला कळेल की मी ते कशी करत आहे। आणि चॅनलवर जर का तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ यानंतर अपलोड करेन त्यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर गाईज, तुम्ही बघू शकत आहात की मी ते कशा प्रकारे लोडिंग जे आहे ते करत आहे। जेव्हा आपण एखादा गळा तयार करतो त्या गळ्याला आपण फक्त मणीची लोडिंग करायची असली आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर हे स्टेप फॉलो करावा लागते। आणि याच्यानंतर जे मण्याची लोडिंग आहे ते आपण याच्यावरती करतो, त्याने काय होते की जो आपला गळा आहे तो असा उंच दिसतो आणि दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह असा दिसतो। त्यासाठी आपल्याला ही अगोदर अशी लोडिंग करावी लागत असते आणि याच्यानंतर मणी याच्यावरती चिटकावे लागतात आणि ते मणीसुद्धा आपल्याला अशाच तरीकेने चिटकावे लागतात। तर ते कसे चिटकवायचे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर आता झाली आपलं हे पूर्ण इथं, तर आता आपल्याला इथं गाठ मारून घ्यायची आहे। तर गाठ कशी मारतात तुम्ही बघा। आपल्याला सर्वात अगोदर हा जो धागा आहे या धाग्यामधून काढायचा आहे आणि काढल्यानंतर हा जो धागा आहे हा आपला वरती असं जास्त ओढून घ्यायचा आहे। ओढल्यानंतर परत एक धागा जो आहे याच्या सोबत एवढाच आपल्याला इकडनं ओढून घ्यायचा आहे। ओढल्यानंतर दोन्ही धागे एकसारखे आहेत, तर पहिला धागा दुसऱ्याच्या आतमध्ये टाकायचा आणि दुसऱ्याच्या आतमधून जो पहिला धागा असतो तो ओढायचा। त्यामुळे काय होतं तुम्ही बघू शकत आहात मी कशा प्रकारे करत आहे आणि अशा प्रकारे ते आपली गाठ जे आहे ते पडून जाते। तर गाईज, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गाठ पडली आहे। तर तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये गाठ समजली नसेल तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये गाठ कशी पडली ते तुम्ही बघून घ्यायचं। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक मी टाकून देत आहे। तर गाईज, आता आपल्याला जोडायचे आहे मणी। तर मणी अगोदर आपल्याला सुईमध्ये टाकून घ्यायचे आहे। सुईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला जो धागा आपण वरती खेचला तो धाग्यामध्ये आपल्याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असे मणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि तिरपे हे जे मणी आहेत आपल्याला असे तिरप्या साईडने असे टाकायचे आहेत आणि परत सुई आतमध्ये टाकून ते मणी त्याच्यामध्ये असे व्यवस्थित फिट करून घ्यायचे। फिट केल्यानंतर परत एकदा आपल्याला इथं फिट करायचं आहे, म्हणजे आपल्याला 2 वेळा असं फिट करून घ्यायचं आहे। नंतर परत आपल्याला सुईमध्ये आपले जे मणी आहेत ते टाकावं लागणार आहेत। तर गाईज, आता मी सुईमध्ये मणी टाकत आहे, तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा, तेव्हाच तुम्हाला कळेल। तर गाईज, तुम्ही बघू शकता की आता मी परत त्याच्यामध्ये हे टाकून घेतलेले आहे आणि परत मी आता वरच्या साईडने आतमध्ये दोरा टाकून परत तो वरती ओढते आणि वरती ओढल्यानंतर परत एक वेळेस तिथं पॅक करते। तर तुम्ही बघा मी ते कसं करते। परत आता आपल्याला धागा याच्यामधून बाहेर काढायचा आणि तिथं परत एक वेळेस आपल्याला इथं वरच्या साईडने पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला धागा निघता कामा नये। तर गाईज, तुम्हाला स्टेप बाय स्टेप हेच स्टेप पूर्ण फॉलो करायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे करत आहे।
तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करा. जर तुम्हाला सुंदर सुंदर असे नेक डिझाईन शिवायचं असेल, फॅन्सी ब्लाऊज शिवायचे असेल, आरीवर्कचं एकदम ब्रायडल ब्लाऊज शिवायचं असेल, तर तुम्हाला स्टेप जे मी सांगत आहे ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. तेव्हाच तुम्ही आरीवर्क घरी बसून फ्रीमध्ये शिकू शकाल. आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये मी शिकवत आहे. तर तुम्हालासुद्धा असंच शिकावं लागेल. तेव्हाच तुमचे ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट आणि सुंदर आणि ब्रायडल जसे तुम्हाला वाटेल तुम्ही तसे तयार करू शकता. तर गाईज तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे ते तयार करत आहे. तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की बेल आयकन जरूर प्रेस करा. यानंतरचे व्हिडिओ मी जे काही अपलोड करेन तो त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि लाईक करायला विसरू नका, कारण जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवत असतो तेव्हा आम्हाला काम करून व्हिडिओ बनवायचा असतो आणि नंतर आम्हाला तो पूर्ण डिटेलमध्ये कसा झाला, व्यवस्थित तुम्हाला समजेल की नाही समजेल हे सुद्धा खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगावं लागत असते. आणि नंतर तो जोडावासुद्धा लागतो की तुम्हाला तसा कळला पाहिजे म्हणून. आणि जोडल्यानंतर अपलोडिंग आणि खूप काही असं आम्हाला याच्यामध्ये करावं लागतं. तर गाईज तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झालं आहे. याच प्रकारे मी हे गोल्डन मनी जे आहे ते सुद्धा अशाच प्रकारे स्टिच केलेले आहेत हँड एम्ब्रॉयडरीने. तर गाईज तुम्हीसुद्धा करा. आणि याच्यानंतरची जेही काही लोडिंग आहे मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की टाकणार आहे. तरी तुम्ही माझे सर्व व्हिडिओ वॉच करत चला, तेव्हा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व कळेल की मी ते कसं करत आहे. आणि तुम्ही माझा व्हिडिओ वॉच केला याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.